श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, आपल्या डोक्यावरचं कर्ज हे वाढतच चाललेलं आहे आणि कुठलाच मार्ग सापडत नाही, काहीच सुचत नाही आहे. आणि जेव्हा आपल्या डोक्यावर कर्ज वाढलेलं असतं, बिकट परिस्थिती असते, तेव्हा आपल्याला कुठलाच उपाय सुचत नाही किंवा काय करावे हे अजिबात सुचत नाही किंवा चांगल्या तर गोष्टी अजिबात सुचत नाही. कारण की ह्या विचारानं आणि ह्या दडपणामुळं आपल्याला कुठला विचार चांगला आणि कुठला वाईट हेच कळत नसतं मुळात. बघा, पहिल्यांदा आणि आता आपण पहिल्यांदा म्हणजे उपायावरच अवलंबून राहायचं नाही. आपण पैशाचा वापर पण जपून केला पाहिजे, कष्ट पण केलं पाहिजे, मेहनत पण केली पाहिजे. आणि कष्टाला तर पर्यायच नाही, कष्ट केल्याशिवाय पैसा नाही, हे तर आपण मनात दृढ निश्चय केलाच पाहिजे. बिगर कष्ट न करता आपल्याला पैसे कुठूनच येणार नाही आहेत. त्यामुळं कष्ट हे केलेच पाहिजे आणि पैशाचं नियोजन करूनच आपण सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत, हेही लक्षात ठेवण्यासारखं आहे. आणि फालतू खर्च न करणे हेही लक्षात ठेवलं पाहिजे. पण यात काही नकळत किंवा कुठल्या तर गोष्टीसाठी आपण कर्ज घेतलेलं असतं, पण एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज घ्यायचं, दुसरं कर्ज फेडण्यासाठी तिसरं कर्ज घ्यायचं, म्हणजे असं वाढतच चाललेलं आहे आणि काहीच उपाय सुचत नाही. तर हा उपाय तुम्ही करू शकता आणि आपल्याला काही असेल कर्जाचा बोजा तो कमी करू शकता. कष्ट तर केलंच पाहिजे, पण कष्टाच्या जोडीला जरा नशिबाची साथ पण पाहिजे किंवा आध्यात्मिक जोड पण पाहिजे त्या गोष्टीला. त्याच्यासाठी हा उपाय तुम्ही करून बघा, नक्की तुम्हाला फरक जाणवेल. तो उपाय आहे अमावस्येच्या दिवशी तुम्हाला किंवा दर सोमवारी हा उपाय केला तरी चालतो. बघा, म्हणजे अमावस्येच्या दिवशी तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि किंवा दर सोमवारी हा उपाय तुम्ही करत राहा, जोपर्यंत तुमची परिस्थिती सुधरत नाही किंवा जोपर्यंत तुमच्या डोक्यावरील कर्ज फिटत नाही तोपर्यंत. महादेवाच्या पिंडीवर तुम्ही जल अर्पण करायचं आहे, विभूती म्हणजे खडीसाखर, उदबत्ती ते सर्व ठेवायचं आहे. हे सर्व तुम्ही अर्पण केल्यानंतरनं तुम्ही ही एक वस्तू महादेवाच्या पिंडीवर अर्पण करा, म्हणजे तुम्हाला कर्जाचा बोजा कमी होताना दिसेल. ते म्हणजे 2 लवंग असतात, ते जोडीनं व्हायचे आहेत. त्याच्यामुळे तुमच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी होण्यास मदत होते. बघा, लवंग तुटलेलं नाही पाहिजे, पूर्ण फूल असलेलं लवंग तुम्ही व्हायचं आहे. आणि हा जर उपाय तुम्हाला करणं होत नसेल तर तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे आणि मीठ टाकायचं नाही शक्यतो. हा पण उपाय तुम्हाला अमावस्येच्या दिवशीच करायचा आहे. आणि तुम्हाला माहीत असेल की तुम्हाला आता कुठं आसपास झाडं असतात बघा, झाडाच्या किंवा आपल्या घराच्या असू द्या की आसपास मुंग्या असतात बघा, म्हणजे लाल असू द्या किंवा काळ्या असू द्या, शक्यतो काळ्या मुंग्यांना तुम्ही टाकू शकता. बघा, आता ही आपल्याला साखर घातलेली पीठ म्हणजे कणिक, त्याच्यात पाणी घालून कणिकेचा गोळा करायचा आहे आणि छोटे गोळे करायचे आहेत. आता तुम्ही किती पण करा, त्याचं काही नाही आहे. छोटे गोळे करायचे आहेत आणि जिथं मुंग्यांचं घर असेल तिथं ते ठेवायचे आहेत. आता काळ्या मुंग्या झाडाच्या कडेला असतात बघा, मुंगळे म्हणा किंवा मुंग्या म्हणा, काळ्या मुंग्या झाडाच्या बुंद्याला असतात बघा, लागलेल्या मुंग्या असतात बघा, तिथं ठेवून यायचं आहे. हा उपायसुद्धा तुम्हाला प्रभावी आहे. या उपायाने तुम्हाला तुमच्यावरील कर्ज कमी होत चाललेलं दिसेल. हा उपाय तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे. जोपर्यंत तुमच्या डोक्यावरील कर्ज कमी होत नाही तोपर्यंत हा उपाय तुम्हाला करतच राहायचा आहे. या उपायानं तुम्हाला नक्कीच फरक पडेल. या दोन्हीपैकी उपाय तुम्ही एक चालू करू शकता किंवा दोन्ही करायचं असेल तर दोन्ही एकसाथ करू शकता, त्याचं काही टेन्शन नाही आहे. पण हा उपाय नक्की प्रभावी आहे. श्री स्वामी समर्थ.